मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 69. विचार करीत करीतच मी वृषालीच्या कक्षात आलो. आत शिरताच वृषसेन आणि सुसेन माझ्या कमरेला बिलगले. छोटा वृषकेतू रांगत बोबड्या शब्दात तात असं म्हणत माझ्या दिशेनं दुडदुडू येऊ लागला. त्या तिघांना पाहताच मामा आणि त्यांचं राजकारण कुठच्या कुठं पसार झालं. अंगराज, वद्य चतुर्दशीचा दिवस विष्णुयाग यज्ञासाठी निश्चित करण्यात आला आहे. माझ्या कक्षात कधीही न येणाऱ्या अमात्य वृषवर्मांनी स्वतः येऊन मला यज्ञाचा दिवस सांगावा याचं आश्चर्यच वाटलं. वद्य चतुर्दशी म्हणजे अमावास्या तोंडावर ठेवून यज्ञ करणार की काय दुर्योधन? होय, मामांनी निवडलेला तो दिवस आहे. त्यात कोणत्याही कारणासाठी परिवर्तन होऊच शकत नाही. मामांनी? मग यज्ञवेत्ता कोण आहे? मामाच. यज्ञाच्या दिवशी पार पाडण्यात येणाऱ्या सर्व विधींना श्रद्धेचं अधिष्ठान असावं म्हणून महाराजांनी आपणाला त्या दिवशी भल्या पहाटेपासून गंगेत उभं राहून अर्घ्यार्पणात सूर्याराधना करावी अशी विनंती केली आहे. ते सांगण्यासाठीच मी स्वतः आपल्या भेटीसाठी आलो. ते जाण्यासाठी उठले. तेवढ्यात त्यांचा शोध घेणारा एक सेवक तलम वस्त्रानं आच्छादलेलं एक मोठं सुवर्ण तबक हाती घेऊन आत आलं. अभिवादन करून त्यानं ते तबक आमच्या समोरच्या शिसमाच्या लाकडी बैठकीवर ठेवलं. काय आहे ते? अमात्यांनी भुवया उंचावीत त्याला विचारलं. इंद्रप्रस्थाहून एक दूत हे तबक घेऊन आला आहे. तो अतिथीगृहात बाहेर थांबला आहे. तबकाजवळ जात अमात्यांनी त्यावरचं तलम आच्छादन दूर केलं. तबकात एक सुवर्ण मुकुट आणि एक सुवर्णात मडविलेली गदा होती. त्या दोन्ही वस्तू दुर्योधनाच्या होत्या. त्या पाहताच माझ्या स्मृतींचं वारूळ फुटलं. घटनांच्या काळ्या तांबड्या मुंग्या चटचटत वावरू लागल्या. तलावातला गटांगळ्या खाणारा दुर्योधन, पराक्कनांची मायावी रांगोळी, अंध पित्याचे पुत्र अंधच असतात म्हणायचे वगैरे सगळ्या घटनांचे त्रोटक तुकडे डोळ्यांपुढं क्षणात उभे राहिले. अमात्य, त्या तबकातून दुर्योधनाच्या वस्त्रागारात पडून असलेलं सर्वात मोठं असलेलं अधर्य आणि उत्तरे शोधून काढून इंद्रप्रस्थाला परत पाठवा. मी अमात्यांना योग्य ती आज्ञा दिली. भीमाची वस्त्र त्याच तबकातून नाहीतर कुठल्या तबकातून परत पाठवायची? सेवकानं तबक उचललं. अमात्यांमागून तो निघून गेला. तबकातील त्या मुकुटामुळे माझ्या मनाचा चित्तर पक्षी मात्र आपल्याच चोचीनं घटनांची विविध रंगी पिसत चिवडू लागला. शिशुपालाच्या चित्तथरारक अंताच्या दिवशी मी माझा मुकुट दुर्योधनाच्या मस्तकावर ठेवला, पण येताना माझ्याही मस्तकावर मुकुट होता. तो कुणी ठेवला? केव्हा ठेवला? आणि त्याची घडण नेमकी श्रीकृष्णाच्या मुकुटासारखीच कशी? या प्रश्नांची समर्पक उत्तरं मला कधीच मिळाली नव्हती. भूषणागारात जाऊन जपून ठेवलेला तो मुकुट मी हाती घेतला. त्यावर साचलेले धुलिकण अंगावरच्या उत्तरीयानं हळूवार झटकले. त्या नक्षीदार शिरोभूषणावरून हात फिरविताना एक अनामिक संवेदनांची शिरशिरी माझ्या सर्वांगातून तरळून गेली. माझी मती गुंग करणारं त्या मुकुटाचं रहस्य काय असावं? पुन्हा पुन्हा प्रश्नांचे पत्थर मनाच्या भ्रुशुंडीवर चढवून पाहिले, पण एकही अचूक ठरेना. तसं पाहायला गेलं तर सर्व जीवनच रहस्यानं भरलेलं असतं. आपल्या अवतीभोवती काय कमी रहस्य असतात, पण त्यातलं एखादंच रहस्य मनाला चुटपुटून लावून जातं, अस्वस्थ करून टाकतं आणि मन त्याचा वेध घेण्यासाठी अविरतपणे त्या रहस्याच्याच मागं धावू लागतं. हळूवार हातानं तो मुकुट मी भूषणागारातील बैठकीत बसविला. उत्सुकता ही शेवाळ्यासारखी असते. केवळ एकाच घटनेच्या खड्याभोवती ती मनाच्या जलाशयात साचत असते. तिला साचू द्यायचं नसेल तर एकच उपाय असतो, नेमका तो खडाच उचलून त्यासाठी दूर करावा लागतो. मी त्या निर्धारानं मुकुटाची आकृती डोळ्यांपुढून दूर सारली. भूषणागाराचं द्वार बंद करून घेतलं. दुर्योधन विष्णुयाग यज्ञाच्या तयारीला लागला. हस्तिनापूरचे सेवक निकटच्या राज्यात जाऊन यज्ञासाठी आवश्यक असणारी सामग्री हस्तगत करू लागले. दुर्योधनानं दुःशासनाला मगधांच्या राज्यात कशासाठी पाठविलं होतं ते मात्र कुणालाच समजलं नाही. तशी राजवाड्यावरची काही गुप्त खलबतं मलाही कळत नसत. 15 दिवसांतच दुःशासन राजगृह
या मगधांच्या राजनगरीहून परत आला. माझी भेट होताच मी त्याला मगधांच्या राज्यात कशाला गेला होतास म्हणून विचारणा केली, पण त्यानं यज्ञाच्या तयारीला असं संदिग्ध उत्तर दिलं आणि कौशल्यानं प्रश्नच टाळला. दुर्योधनाच्या यज्ञाच्या कल्पनेनं मला वास्तविक आनंद वाटायला हवा होता, पण तो वाटतच नव्हता. या यज्ञात तो आपल्या संपत्तीचं नेत्रदीपक प्रदर्शन मांडणार होता. संपत्ती हे जीवनाचं अत्यावश्यक अंग असेलही, पण मला वाटते तिचं प्रदर्शन कधीच मांडू नये. मामा त्या प्रदर्शनात द्यूत मांडणार ही कल्पना तर असह्यच होती. मामांच्या प्रत्येक कल्पनेला दुर्योधन बळी पडत चाललेला पाहताना माझ्या मनाची अवस्था मात्र कठीण होऊ लागली. मित्र म्हणून अखंड साथ देण्याचं मी त्याला वचन दिलं होतं. वैभवाच्या वेळी स्तुती करून धोक्याच्या प्रसंगी मूग गिळतात ते खरे मित्र नव्हेत. मी दुर्योधनाचा जीवस्य कंठच्छ मित्र होतो. मामांच्या कल्पनेतील कटुता त्याच्या वेळीच निदर्शनाला आणणं माझं कर्तव्य नव्हतं काय? कारण पांडवांना घनदाट अरण्याचं खांडवर्ण राज्य म्हणून देण्याची कल्पना मामांचीच होती. यज्ञाचा भुजंगही आता त्यांनीच दुर्योधनाच्या मेंदूत घुसविला होता. भावविवश दुर्योधनाला वेळी सावध करण्यासाठी म्हणून मी एके दिवशी त्याच्या कक्षात गेलो. तिथं तो एकटा असेल या कल्पनेचा राजकुमारी दुश्शलीमुळे अपेक्षाभंग झाला. मला पाहताच ती उठून उभी राहिली. चोरट्या कटाक्षानं ती माझ्या कानांकडे पाहत असावी. मला तिचं हे पाहणं असह्य झालं. खरोखरच मला माझ्या कुंडलांचा आता वीट आला होता. 3 तप ती माझ्या कानांना चिकटली होती, पण कशासाठी तेच मला कळलं नव्हतं. इतरांचं लक्ष मात्र ती उगाच माझ्याकडे वेधून घेत. माझी मुद्रा दुश्शलेला मुळीच दिसणार नाही असा एक भव्य स्तंभ मध्ये ठेवून मी एका बैठकीवर बसलो. चाणाक्ष दुर्योधनानं माझी अडचण ओळखली आणि त्यानं तिला दुःशासनाला लागलीच पाठवून दे असं सांगून तिथून पिटाळलं. खाली मान घालून ती बाहेर जाताच मी सरळ मुख्य विषयाला हात घातला. युवराजा, तुझा पराक्रमावर दृढ विश्वास आहे ना? कर्णा, पराक्रम हेच तर क्षत्रियाचं जीवन असतं आणि मी क्षत्रियच आहे. या प्रश्नाचं प्रयोजन? मग कोणतीही कल्पना साकार करण्यासाठी तू पराक्रमाचा मार्ग का स्वीकारत नाहीस? सर्वच कल्पना पराक्रमावर सफल होत नाहीत म्हणून. आणि राजकारण हाही एक महान पराक्रमच आहे. माझ्या प्रश्नाचा रोख लक्षात घेऊन त्यानं उत्तर दिलं. राजकारण हा पराक्रम कसला? बुद्धीचा. आपल्या हातातील कवड्यांचा खुळखुळ असा आवाज काढीत तो म्हणाला. आपणाला हा पराक्रम शोभा देणार आहे असं तुला खरोखरच वाटतं काय? का वाटू नये? विक्रमी जरासंधाला श्रीकृष्णानं केवळ दंडाच्या सामर्थ्यावर मारलं असं तुला वाटतंय काय? राजकारण म्हणजे नाकासमोर जाणारा सुच्चीबाण नव्हे. तो परिस्थितीप्रमाणे वेडीवाकडी वळणं घेणारा जिद्दबाण असतो. आणि ज्याला तू पराक्रम पराक्रम म्हणतोस त्याची पत्रास पांडवांनी तरी केव्हा आणि कुठं ठेवली? काय केलं त्यांनी? काय केलं नाही? मला आणि दुःशासनासह माझ्या सर्व बंधूंना त्यांनी लहानपणी एक उपेक्षित दासापेक्षा वेगळी कोणती वागणूक दिली? माझं राहू दे, पण तुझी स्वतःची झालेली घोर अवहेलना कशी काय विसरू शकतोस तू? आखाड्यातल्या भीमाचा निर्दय आसूड तुझ्या पाठीवर अजून वाजत नाही काय? द्रौपदीच्या विषारी शब्दांची तुला विस्मृती पडली काय? अंगी पराक्रम असूनही तू त्यांच्या हृदयशून्य वागणुकीचा का प्रतिशोध घेऊ शकला नाहीस? सांग, पराक्रम हेच केवळ जीवनाचं सूत्र असेल तर तू स्वस्थ कसा? आपल्या पुत्राचा वध ज्यानं क्रूरपणानं स्वयंवर मंडपासारख्या मंगल स्थानावर केला त्याचा तरी प्रतिशोध? प्रतिशोध प्रतिशोध तुझ्या मनाची ही असली भावना का झाली आहे तेच मला कळत नाही. प्रतिशोध ही कोणत्याही माणसाच्या मनाची मूळ भावना कधीच नसते. अवमानित मनाची ती केवळ प्रतिक्रिया असते. कुणीही कुणाचा स्वाभिमान दुखवू नये आणि दुखविल्यास प्रतिशोधाचा तडाखा बसताच कधीही विवळू नये. गेली 2 तप माझ्या मनाची ठेवण अशी कशी याची कुणीतरी कधी विचारणा केली आहे काय? या एवढ्या सेवक सैनिकांनी फुललेल्या वैभवी वास्तूत दुर्योधन हा उपेक्षितच आहे.
ज्यांना मी जीवनभर पूज्य मानत आलो त्या पितामहांनी सुद्धा पांडवांच्या यज्ञातील पशूंची गणती करायला सांगून मला पशुहून कमी लेखलं आहे. सांग राधेया, मी हे सर्व कसं विसरू? विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजेस तू. घडणारं सर्वच ध्यानात ठेवून जगायचं म्हटलं तर वेळ लागेल तुला. करणं उपदेश सोपे असतात, कृती महाकठीण असते. तुला प्राणप्रिय असलेल्या कवचकुंडलांची शपथ घेऊन तू तरी सांगू शकतोस काय की सर्वांनी ठाई ठाई सुतपुत्र सुतपुत्र असा केलेला तुझा मर्मभेदी घोष तू अजून तरी पूर्णपणे विसरला गेला आहेस काय? सांग. मला त्यानं निरुत्तर केलं. माझ्या देहाच्या गुहेत कुठंतरी सुप्त झालेल्या पूर्वघटनांच्या स्मृतींचा वनराज त्यामुळे खडबडून जागा झाला. एकटा दुर्योधन सोडला तर खरोखरच कुणी मला कधी प्रेमाचा जिव्हाळा दिलाच नव्हता. सर्वजण मिळेल त्या संधीचा लाभ घेऊन उलट तिरस्काराचे बस्तिक बाण जिभांच्या सापावर चढवून माझ्यावर चोहोबाजूंनी फेकत आले नव्हते काय? मी योद्धा आहे, धनुर्धर आहे, अंगराज आहे, मला कवच कुंडलं आहेत, हा माझा आत्मविश्वास खोटा नव्हता काय? सर्वांनी लाथाडलेल्या आणि केवळ दुर्योधनानं जवळ केलेल्या एका सारथ्यापेक्षा मी अधिक काय होतो? पर्णकुटीत वाढल्यामुळं कुशल राजकारणाचे डाव मला अवगत नव्हते. कदाचित दुर्योधन करीत होता तेच बरोबर असेल. त्याला कोणताही उपदेश करण्याचा मला अधिकार नव्हता. माझ्यासारखा सुतपुत्र अपमानाचे कटुकड पचवू शकला असता, पण दुर्योधनासारखा राजपुत्र ते कधीच पचवू शकला नसता. हेच खरं की सारथ्यांची मनं ही घोड्यासारखीच असावीत, कुणीही त्याच्या पाठीवर आसूड मारावेत. येतो मी, असं म्हणत मी उठलो. मला काही सुचत नव्हतं. रागावलास की काय? बैस, असं म्हणत माझ्या हाताला धरून बळेस त्यानं मला पुन्हा बसविलं. क्षणभर हातातल्या फाशांच्या कवड्यांकडे पाहत तो गंभीरपणे म्हणाला, सर्वजण मला अविचारी आणि क्रूर म्हणतात. तुलाही मी तसाच वाटतो की काय? सांग. मुळीच नाही. तू कुरूंच्या कुलातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ युवराज आहेस. आपल्या हिताहिताच्या गोष्टी तुला कळत असल्याच पाहिजेत. पण मित्र म्हणून मला निक्षून सांगावंच वाटतं की शकुनी मामांच्या कोणत्याही सूचनेचा ती स्वीकारण्यापूर्वी तू पुन्हा स्वतंत्रपणे दीर्घ विचार करावास. आपल्या हातातील कवड्या माझ्या हाती देत तो म्हणाला, थोड्याच दिवसात या कवड्या तुझ्या माझ्यापेक्षा कितीतरी पराक्रमी आहेत हे पाहशील तू. मामांसारखी जी माणसं मी माझ्या राजसभेत ठेवली आहेत ती केवळ छत्राची यात्रा नव्हे हे तुला तेव्हाच पटेल. काही झालं तरी ही द्यूताची कल्पना मला मुळीच मान्य नाही. मी हातातील कवड्या समोरच्या मऊशयेच्या बैठकीवर फेकल्या. त्या बराच काळ थरथरल्या आणि वाकड्या तिकड्या होत होत स्थिरावल्या. एकदा माझ्याकडे आणि एकदा कवड्यांकडे डोळे विस्फारून पाहत त्यांना त्या अत्यंतिक काळजीपूर्वक उचलल्या. त्याचे घारे डोळे रंग पालटू लागले. ते माझ्यावर एकटक रोखत तो म्हणाला, तू द्यूत खेळत नाहीस हे मला माहीत आहे, पण केवळ एकदाच माझ्यासाठी आणखी एकदा कवड्या टाक. मनात कोणताही अंक धरून तो उच्चार आणि कवड्या टाक. त्यानं पुन्हा कवड्या माझ्या हाती दिल्या. मला त्याच्या विचित्र लहरी आणि हट्टी स्वभावाची कीव आली. मी द्यूताचा तिरस्कार करतो हे ठाऊक असूनही त्याला त्या हट्टानं माझ्याकडून खेळवूनच घ्यायचं होतं. कवड्या हातात घेताच माझ्या मनात त्या धावत जाऊन गवाक्षातून सरळ खाली फेकून द्याव्यात असा विचार आला. माझे दोन्ही हात हलवीत तो म्हणाला, स्तब्ध का? अंक उच्चार आणि टाक फासा. तू किती दैवी आहेस ते केवळ एका फाशातच ठरून जाईल. दैव दैव हे फासेच दैव ठरविणार असेल तर एकटा मी या दैवाविरुद्ध खंबीरपणे उभा आहे, म्हणून मी एक या अंकाचं दान मानतो. एक, असं ओरडत मी कवड्या फेकल्या. परत त्या बराच काळ कशा तरीच थरथरल्या आणि शेवटी स्थिरावल्या. दान पडलं, पण ते एकाचं नव्हतं, 5चं होतं. त्या दानानं दुर्योधनाला आनंद वाटायला हवा होता, पण तो वाटला नाही. स्वतःला हरवून तो एकटक त्या कवड्यांकडेच पाहू लागला. जणू त्या कसल्या तरी हाडाच्या कवड्यान तो कुणाला तरी शोधत होता. त्याच्या उभऱ्या निरुंद मस्तकावर कोळ्याच्या जाळ्यासारखं आट्यांचं दाट जाळं निर्माण झालं.
नाकाच्या धारदार अग्रावर घामाचे 4 तरतरीत बिंदू उभे राहिले. बैठकीजवळून उठत हात पाठीवर बांधून तो गवाक्षाजवळ गेला आणि दूरवर क्षितिजाकडे पाहत राहिला. त्याला काहीतरी सांगावं म्हणून मी उठू लागलो, पण तोच माघारी वळला. आपले बारीक डोळे अधिकच बारीक करीत त्यानं मला एक असंबद्ध प्रश्न विचारला. कर्णा, तुझं आणि जरासंधाचं कधी द्वंद्वयुद्ध झालं होतं काय? होय, मी उत्तर दिलं. क्षणापूर्वी फासावरून दैव ठरविणारा तो क्षणात द्वंद्वयुद्धाची काय विचारणा करीत होता हे मला कळलंच नाही. अनेक वेळा तो असे विसंगत प्रश्न विचारत असे हे सहवासानंतर आता मला अवगत झालं होतं. त्या द्वंद्वयुद्धात तू जरासंधाला कधी जीवदान दिलं होतंस काय? तुझ्या बाहुकंटकातून सोडलं होतंस काय? होय, कलिंगाच्या राज्यात आपण महाराणी भानुमतींच्या स्वयंवरासाठी गेलो होतो तेव्हा तू वधूचं हरण केलंस. तुला नंतर काय झालं कळलंच नाही. जरासंध क्रोधानं भडकून माझ्यावर द्वंद्वासाठी चालून आला. प्रत्यक्ष द्वंद्वात त्याचे प्राण माझ्या बाहुकंटकानं कासावेत झाले तेव्हा त्यानं माझ्याजवळ जीवदान मागितलं, म्हणून मी त्याला जिवंत सोडलं होतं. कर्णा, मीही काहीतरी आज मागितलं तर मला द्यायला तू संकोचणार नाहीस ना? त्यानं डोळे बारीक करून मला विचारलं. द्यूत खेळण्याशिवाय अन्य काहीही माग, माझं जीवन सर्वस्व तुझंच आहे. तू द्यूत खेळू नयेस हेच मी मागणार आहे. इतकंच नव्हे तर यज्ञाच्या दिवशी राजसभेत असेपर्यंत तू काहीच बोलू नयेस. एवढंच. तुला समाधान होणार असेल तर तुझं द्यूत चालू असेपर्यंत मी काहीच बोलणार नाही. मी जाण्यासाठी उठलो तेवढ्यात दुःशासन बाहेरून आत आला. आमच्या समोरच्या बैठकीवरच्या कवड्या त्या सुवर्ण मुद्रा असल्यासारख्या त्यानं तत्परतेने उचलल्या. दुर्योधनाच्या हाती त्या देत तो म्हणाला, या मौल्यवान कवड्या अशा कोणी टाकल्या? मला मगधांच्या राज्यात परत हेलपाटा देण्याचा विचार आहे की काय तुमचा? एकूण दुःशासन त्या कवड्या आणण्यासाठीच मगधांच्या राज्यात गेला होता तर एवढ्या लांब जाऊन त्याच कवड्या आणण्यासारखं असं त्यात काय विशेष होतं ते केवळ त्या दोघांनाच माहीत असावं. मला ते जाणून घेण्याची फारशी उत्सुकताही नव्हती.